तर नगरमधील भाजप उमेदवार सुजय विखे पाटील सुद्धा आजच उमेदवारी अर्ज भरतायत। त्याआधी सुजय विखे यांच्या आई, पत्नी आणि बहिणींनी औक्षण केले। यावेळी बोलताना विखेंनी विजयाचा विश्वास व्यक्त केलाय। अर्ज भरण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार उपस्थित असतील। उमेदवारी अर्ज भरण्याआधी शहरातून रॅली सुद्धा काढली जाणार आहे। सुजय विखे आणि त्यांच्या कुटुंबियांशी बातचीत केली आमचे प्रतिनिधी लैलेश भार्गजे यांनी। अहमदनगर लोकसभा मतदारसंघामध्ये भाजपचे उमेदवार सुजय विखे आपला उमेदवारी अर्ज दुसऱ्यांदा दाखल करतायत। दादा, आज उमेदवारी अर्ज दाखल करतायत, कशा प्रकारची तयारी आहे? आदरणीय प्रधानमंत्री नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली महायुतीचा उमेदवार या नात्याने भारतीय जनता पार्टीने मला परत एकदा उमेदवारीची संधी दिली। आदरणीय प्रधानमंत्र्यांनी केलेला विकास आणि त्यांच्या माध्यमातून झालेला विकास हा या अहिल्यानगरच्या जनतेने पाहिला। अमृत नोनी गॅस्ट्रिन, अपचन, ऍसिडिटी, गॅस्ट्रबल ह्यापैकी तुम्हाला कुठलाही गॅस्ट्रिक प्रॉब्लेम झाला, उपाय एकच, अमृत नोनी गॅस्ट्रिन आहे। आणि मला ठाम विश्वास आहे की विकासाला साथ देत देश हितासाठी सर्वसामान्य जनता हे प्रधानमंत्री नरेंद्र मोदींच्या पाठीमागे उभी राहील। तुमचा 1 महिन्यापासून प्रचार पाहायला मिळतोय, बैठकांवर आपण जोर दिलेला आहे, मोठ्या सभा अद्याप आपण घेतल्या नाहीत, कशा स्वरूपाचा प्रचार पुढच्या काळात असणार आहे? नाही, आता सगळ्या बैठका झाल्या आहेत, प्रमुख कार्यकर्त्यांना विश्वासात घेऊन सगळ्यांना निवडणुकी संदर्भात ज्या सूचना देता आल्या त्या दिल्या। आता सभा, आज एक सभा आहे, माननीय मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांच्या नेतृत्वाखाली सभा होते, आदरणीय प्रधानमंत्र्यांची सभा होईल, किंबहुना इतर मान्यवर देशाचे जे काही मंत्रिमंडळाचे सदस्य असतील ते देखील येतील। तर असा अजून प्रोग्राम पक्षाकडून येईल आणि मोठ्या मोठ्या जनसभा यापुढे घेतल्या जातील। प्रतिस्पर्धी उमेदवाराचं किती आव्हान आहे? मी प्रतिस्पर्धी उमेदवाराच्या विषयी काही बोलू शकत नाही। मला कोण असेल, काय असेल याच्याशी माझा संबंध नाही। मी केलेला विकास जनतेपुढे मांडायचा आणि त्या आधारावर मत मागायचे, एवढंच मी करणार आहे। 2019 ची निवडणूक आणि 24 ची निवडणूक, काय फरक आहे? 2019ला जाताना लोकांच्या मनामध्ये कदाचित शंका असू शकत होती की याला आपण मतदान टाकलं तर हा विकास करू शकेल का। आज 24 मध्ये सगळे शब्द पूर्ण होऊन जातोय, तर जनतेचा विश्वास पण आज बरोबर आहे आणि विश्वास संपादन करून आपण मतं मागतो, हा सगळ्यात मोठा फरक आहे। आपल्यासोबत राधाकृष्ण विखे पाटील देखील आहेत। साहेब, मागच्या काही दिवसापासून प्रचाराची राळ उठली जाते, सोशल मीडियाच्या माध्यमातून मोठे आरोप प्रत्यारोप होत आहेत। अशातच काल शरद पवारांनी देखील आरोप केलेले आहेत, कसं पाहताय? शरद पवारांच्या आरोपाला मी काही फार महत्व देत नाही, कारण त्या नवीन काही नाही आहे। म्हणजे खोटं बोल पण रेटू बोल हा त्यांचा एक स्थायी स्वभाव आहे। त्यामुळे माझ्या दृष्टीने त्यांच्या आरोपाला फार महत्व दिलं पाहिजे असं नाही।